राज्यासह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लैंगिक समानता हा मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या शक्ती संवाद या परिषदेत ते आज बोलत होते। महिलांबाबत होणारा भेदभाव नष्ट करून खऱ्या अर्थाने समता रुजवली जाईल असं ते म्हणाले। भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यामध्ये महिलांचा सहभाग आणि योगदान अतिशय महत्त्वाचं आहे। या दृष्टीने राज्य सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य देते असं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ पासून ते लखपती दीदींसारख्या योजना याच परिवर्तनाचं द्योतक आहेत। महिला शिक्षण आणि रोजगार हे केवळ अधिकार नाहीत तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं ते माध्यम आहेत असं ते म्हणाले। राज्य सरकारने महिलांना केजी ते पीजी संपूर्ण शिक्षण मोफत केले। महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा निर्धार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। महिलांशी संबंधित विविध कायदे, महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, लैंगिक समानता, महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे। आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत। आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातल्या महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। नवीन तंत्रज्ञानाच्या उदयाबरोबरच समाज जितका विकसित होत आहे तितकीच विकृतीही वाढत चालली आहे। तिला वेळीच नष्ट करण्यासाठी भावी पिढीमध्ये आपल्या संस्कारांचं बीजारोपण बालपणापासूनच करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवणूक लहानपणापासूनच मिळाल्यास भविष्यामधला समाज आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या परिषदेला महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या। या 2 दिवसांच्या संवादामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले जातील। महिलांची तस्करी, सायबर गुन्ह्यातल्या पीडित महिला यांना न्याय मिळवून देणं तसंच लिंग समानता आणि नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये महिलांसाठी असलेल्या कायद्यांची जनजागृती या संवादामध्ये केली जाणार आहे।